आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता साडी वगैरे घालून आवरावं म्हटलं, तर जे काय आहे बाकीच्या गोष्टी तर त्या बाकी नंतर करणार आहे मी. भांडे वगैरे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर, म्हणजे देवावरून आल्यानंतर. आणि आता आवरते, साडी वगैरे घालते मी. मावशी पण येणार आहे इकडे सोबतच. मावशी, मी आणि दीदी सोबतच जाणार आहेत. तर इकडं पूर्णाचा स्वयंपाक वगैरे आटपून मी फ्रेश वगैरे झाले होते. म्हटलं साडी वगैरे घालून घ्यावी, तोपर्यंत दीदी पण येईल. तर ही साडी मला वटपौर्णिमेसाठी घेतलेली आहे. कलर कॉम्बिनेशन जे आहे तर ते खूप सुंदर असं आहे. आणि ह्या बांगड्या पण मी काल दुकानातून आणल्या होत्या, तर खूप सुंदर अशा आहेत. आणि हे जे सेट आहे गळ्यातला, तर तो पण मी त्या दिवशी आणला होता दुकानातून. आणि ही जी नथनी आहे तर ही माझी लग्नातलीच आहे. नंतर मग मी आणि दीदी आवरून आलो होतो खाली तर मंदिरामध्ये, आणि इकडे छान अशी पूजा करून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. तर हे जे आहे तर हे देवांची वगैरे पूजा करून घेतली इकडे. आणि अगोदर मी दीदीचा व्हिडिओ काढून घेतला होता, दीदीने पण नंतर माझा छान असा व्हिडिओ काढून घेतला. मावशीचा पण आम्ही छान असा व्हिडिओ काढून घेतला. आम्ही तिघीजणी पण आलो होतो इकडे, छान अशी पूजा करून घेतली. आणि खरं म्हणायचं तर ही माझी पहिलीच वटपौर्णिमा असं म्हणा. म्हणजे 3 वटपौर्णिमा आतापर्यंत माझ्या 2 वटपौर्णिमा झालेल्या आहेत, पण दोन्हीही मी सेलिब्रेट केल्या नाहीत. काही ना काही प्रॉब्लेम असतातच त्यामुळे मग ते काही सेलिब्रेट करणं झालं नाही. आणि इकडे छान असे मी तर कापूर वगैरे छान असं वगैरे आहे तर हे लावून घेतला. तर बघू शकते इकडे छान अशी पूजा करून नंतर मी वडाला फेऱ्या वगैरे मारण्यासाठी तयार झाले होते. इकडे दीदीनं हा पण माझा व्हिडिओ करून घेतला होता. तर मावशीचा पण आम्ही छान असा व्हिडिओ काढून घेतला, आणि दीदीचा पण मी सुंदर असा व्हिडिओ काढून घेतला होता. तर बघू शकता इकडे मला माहीत नव्हतं, त्यामुळे मला दीदी सगळ्या गोष्टी सांगत होती. कारण पहिल्या 2 वटपौर्णिमा झाल्या नाहीत ना, त्यामुळे मग ही पहिलीच वटपौर्णिमा होती त्यामुळे. तर बघू शकता इकडे छान असं मी फेऱ्या वगैरे मारून घेतल्या 7. आणि नंतर दर्शन वगैरे केलं. तर ओवीचं इकडे खेळायला पण चालू होतं. आणि नंतर दीदीचा पण इथं व्हिडिओ काढून घेतला आहे. बघू शकता दीदी आणि मावशी पण दोघी पण वडाला फेऱ्या मारत आहेत. दीदीनं ही ब्ल्यू कलरची साडी घातली होती आणि मावशीने ही जरा ऑरेंजमध्ये साडी घातली होती. तर दोघी पण खूप छान दिसत होत्या. आणि माझा पण लुक कसा दिसत आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि साडीचा पण कलर कसा दिसत आहे ते छान मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता इकडे दीदीने पण माझं छान अशी ओटी भरून घेतली होती, आणि मी पण दीदीची ओटी भरून छान अशी घेतली होती. तर आम्ही छान अशी वटपौर्णिमा साजरी केली, मी, मावशीने आणि दीदीने. नंतर इकडे दीदीने मावशीची पण ओटी भरून घेतली होती, ही पाहू शकताय तुम्ही. तर दोघी खूप सुंदर दिसायले होते. आम्ही तिघी पण कशा दिसत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे जेजूंचा फोन आला होता दीदीला. दीदीचं इकडं मस्त फोनवर बोलत बोलत ओटी भरायला चालू होतं. मला तर खूप जास्त हसायला येलं होतं त्यामुळे. तर बघू शकता आम्ही तिघीने सुंदर अशा ओट्या वगैरे भरून घेतल्या. आणि जे आहे वटपौर्णिमेचा सण जे आहे तर ते अशा प्रकारे आम्ही साजरा केला. तर जे मेकअप वगैरे आहे तर मी थोडक्यामध्येच आटपून घेतला होता लवकरात लवकर. आणि दीदीने पण, आणि मावशी पण शाळेतून आली होती ड्युटी वगैरे करून. नंतर मावशीने वटपौर्णिमेला आली होती. आणि नंतर मी घरी आले आणि जेवण वगैरे करून आवरून घेतलं. बाय, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूयात.